रोज एकच प्रश्न असतो की आज नाश्त्याला काय बनवायचं. रोज रोज नाश्त्याला तेच तेच खाऊन खूप कंटाळ येतो. चला तर आज मी तुम्हाला अशी भरपूर पौष्टिक रेसिपी घेऊन आले. अगदी झटपट होते. रात्री तयारी करून ठेवली की सकाळी बनवायचं असेल तर लगेच एकदम 5 मिनिटात ही रेसिपी तयार होते. तर काय करायचं आहे आपल्याला, हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ, उडीद डाळ किंवा मटकीची डाळ, कशाची पण डाळी घेऊ शकता. ह्या डाळी रात्रभर भिजवून घ्या, कारण किंवा 4 ते 5 तास भिजवून घ्या. छान डाळी भिजल्या की डाळीतलं पाणी काढायचं नाही, कारण डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे, पाणी काढायचं नाही. तशाच पाण्यासकट मिक्सरच्या जारमध्ये घालायचे, जिरे घालायचे, लसूण घालायचा, भरपूर घालायचा आणि मिरची पावडर घालायची. हिरवी मिरची घालायची, सॉरी मिरची पावडर नाही घालायची, हिरवी मिरची, चवीपुरतं मीठ बारीक वाटून घ्या आणि त्यानंतर हळद घाला, थोडीशी विनो घाला. अमकं ढमकं घालायची काही जरूरत नाही. एका ताटाला तेल लावा आणि मस्त बॅटर यावरती घाला. बॅटरवरती ना आपल्याला थोडेसे जिरे, हिरवी मिरची किंवा लाल मिरची काही पण असेल थोडंसं डेकोरेट करायचं आहे आणि मस्त पाण्यावरती 10 मिनिट वाफवून घ्यायचं. पाहू शकता 10 मिनिटाच्या नंतर इतका छान वाफलं आहे. चाकूने, टूथपेस्टने, कशानं पण तुम्ही चेक करू शकता. आणि हे ढोकळा ना असाच पण खाऊ शकता. पण आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं भारी बनवायचं. तर त्यासाठी तडका रेडी करायचा आहे. तेलामध्ये जिरे घाला, मोहरी घाला, कढीपत्ता आणि लाल मिरची, छान तडका करून घ्यायचा आहे. गरम गरम तडका ढोकळ्यावर घालायचा, मस्त कापून घ्यायचा. पाहू शकता अगदी झटपट, अगदी पौष्टिक मिक्स डाळीचा ढोकळा रेडी झाला. कोणाकोणाला ही रेसिपी आवडली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा, इन्स्टावर पाहत असाल तर फॉलो करा. पुन्हा भेटू एक नवीन रेसिपी.